मनाला भिडणारे श्रीकृष्णाचे अनमोल विचार. श्रीकृष्ण सांगतात, दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर नक्कीच तुम्ही दिवसभर त्याच विचाराने काम कराल. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईलच, शिवाय तुम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणासुद्धा मिळेल. जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंबसुद्धा बुडवू शकत नाही. श्रीमंती, रुबाब ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी ही एकच गोष्ट असते, ती म्हणजे स्वतःचे व्यक्तिमत्व. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो स्वतः तयार करणे. जीवनात नेहमी सत्यासोबत चाला, मग वेळ आपोआपच तुमच्यासोबत चालायला लागेल. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो, हे लक्षात असू द्या. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचं उद्दिष्ट आहे. दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही. आयुष्यात आपण किती वेळा हारला आहे काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म हा जिंकण्यासाठीच झाला आहे. आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. कोणाशीही खोटे बोलत असाल तर चालेल, पण स्वतःशी कधीही खोटे बोलू नका. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर मेहनतीशी, आपल्या कष्टांशी मैत्री करा. रागात कधीच चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो, पण बोललेले शब्द परत येत नाहीत. कोणतीही स्वप्न, अपेक्षा नवसाने किंवा बोलून पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा आणि स्वतःच्या कष्टाचा प्रचंड डोंगर हा उचलावाच लागतो. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचं आहे. त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही जे समाजाच्या हिताचे नाही. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. म्हणून स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या जोरावर तयार करा. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छनीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण ते तुमच्या गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. आपल्या समस्यावर उपाय फक्त आपल्याकडे आहे. इतरांकडे समस्येसाठी फक्त सूचना आहेत. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. काही चुकत असेल तर त्याच्यापासून पळून जाण्याऐवजी ते दुरुस्त करा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात. म्हणूनच स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही, वाट लावायला बसलेत. नात्याचा कधीही गैरवापर करू नका. चांगली माणसं, चांगली नाती आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत. श्रीकृष्ण सांगतात, नशिबापेक्षा कर्तृत्वावर, आपल्या कर्मावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते.